वळूया आजच्या बडे मुद्द्यातल्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा। बीडमधल्या मसाजोगचं हत्या प्रकरण आणि परभणीतलं मृत्यू प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय। या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। त्यावर महाराष्ट्राची स्थिती भीतीदायक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या, तर तिकडे संजय राऊतांनी तर महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेलाय असं वक्तव्य केलं। त्यातल्या त्यात बीडमधल्या बंदूकबाजांचे काही व्हिडिओ आज समोर आले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी त्याबद्दल कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे खरंच राज्यातली स्थिती भयावह झाली आहे का, विरोधकांचा हा आरोप खरा आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला बघूया याला तोंड कसं फुटलं। एक खास रिपोर्ट। बीड परभणीवरून राजकारण तापलं। विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। कायदा आणि सुव्यवस्थेवरून सामना। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या असो की परभणीत सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतला मृत्यू, या घटनांमुळे राज्याचं राजकारण तापलंय। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी तर संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेवरून खडा सवाल केलाय। कुठेतरी चुकतंय आणि जर याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल, जे माझ्या मनात भीती वाटते। आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही। पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते। सुप्रिया सुळेंनी बीडच्या मुद्द्यावरून एकीकडे मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही कायदा आणि सुव्यवस्थेवरून टार्गेट केलंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं तर बीड प्रकरणावरून महाराष्ट्राची थेट बिहारशी तुलना केली आहे। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं। परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला। आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। विरोधकांच्या या टीकेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे। खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही। त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जातीमध्ये विद्वेष तयार करायचा आहे, तेवढंच त्यांचं काम आहे। बीड आणि परभणी प्रकरणामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। राज्य सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या मुद्द्यावरून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत आणि त्या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असतील। सुरुवातीला बघूयात आज काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याची आपल्याला या अनुषंगाने चर्चा करायची आहे। महाराष्ट्रात खरंच भीतीदायक असं वातावरण बनलंय का? सुप्रिया सुळे जे म्हणतायत त्यात तथ्य आहे का? सुप्रिया सुळेंना असं का वाटतंय? खरंच परिस्थिती हाताबाहेर चालली आहे का? न्यायालयीन चौकशीनंतर सुद्धा विरोधकांचं समाधान का होत नाही? जर चौकशीला काही वेळ दिलेला आहे तर चौकशी होईपर्यंत थांबायला हरकत काय आहे? त्यातून सत्य समोर येईल याची वाट पाहणं योग्य नाही का? पीडितांना न्याय मिळताना दिरंगाई खरंच होतीये का? खरंच दुर्लक्ष केलं जातंय का? हाही सवाल या निमित्तानं आपल्याला उपस्थित करायचा आहे। मुद्दा हाही आहे की विरोधकांकडून या सगळ्याचं राजकीयकरण केलं जाते का, म्हणजे त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय का, याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। कारण सरकारचा तो आरोप आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खरंच महाराष्ट्रात गंभीर बनत चाललेला आहे का, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया। ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, भाजपचे विद्यमान आमदार नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण भाऊ, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषाताई कायंदे सुद्धा आहेत। मनीषाताई, तुमचंही स्वागत आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुलजी, तुमचंही स्वागत आहे।
सुरुवातीला आज या सगळ्या मुद्द्याला तोंड का फुटलं तर विरोधकांनी केलेले आरोप, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी ज्या प्रकारचे आज आरोप केलेले आहेत त्याबद्दल पहिल्यांदा सरकारचं याबद्दलचं म्हणणं जाणून घेऊया. काय वाटतंय त्यांना? प्रवीण भाऊ, आज भीतीदायक वातावरण महाराष्ट्रात झालंय अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र बिहारपेक्षाही जास्त भयानक झालाय असं संजय राऊत म्हणतायत. विरोधकांचे हे आरोप तुम्हाला पटतायत का? तुम्हाला मान्य आहेत का? नाही, मला वाटतं विरोधकांचे आरोप त्या ठिकाणी प्रांजळपणे, प्रामाणिकपणे, राजकीय हेतूने त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण बघाल ह्या घटना झाली ती दुर्दैवी आहे. कोणी सहन करणार नाही. आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. सरकार काय कारवाई करते हे आपल्या समोर येणार आहे. परंतु या विषयाचं राजकारण करणं हे दुर्दैवी त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आहे. आणि आपण बघाल की संजय राऊत बोलतात महाराष्ट्राचा बिहार होतोय, उद्धवजी ठाकरे साहेब तेच बोलतात महाराष्ट्राचा बिहार होतोय, सुप्रिया ताई त्या ठिकाणी म्हणतायत की भीती वाटते, भयावह वातावरण आहे. मला वाटतं या ठिकाणी केवळ त्यांना विषयाशी, घटनेशी किती त्यांचं गांभीर्य आहे, संवेदनात मला माहीत नाही. परंतु या विषय घेऊन आपल्याला राजकीय पोळी भासता येते का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. आपण या प्रकरणी जर बघाल तर झालेल्या घटनेच्या संदर्भात सरकारनं काय भूमिका घेतली, तर सरकारनं कठोर कारवाईची भूमिका घेतली. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये बीड प्रकरणावर त्या ठिकाणी चर्चा घेतली. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी कारवाईचे ठोस आदेश दिले, मोक्का लावायला त्या ठिकाणी सांगितला. 1% तरी, तसूभर तरी सरकार या विषयापासून त्या ठिकाणी मागे हलतंय का किंवा त्याला पळवाट शोधतंय का, तर याचं उत्तर नाहीये. विधिमंडळामध्ये आमच्या पक्षाचे आमदार बीडचे त्या ठिकाणी सुरेश धस चे आष्टीचे आमदार त्या ठिकाणी आहेत. त्या सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं तो विषय विधिमंडळाच्या सभागृहात त्या ठिकाणी मांडला, डोळ्यातनं पाणी आलं. ते करत असताना, सरकार आपलं असताना, गृहमंत्री आपला असताना, मुख्यमंत्री आपला असताना या प्रकरणाच्या संदर्भात टोकाची भूमिका त्या ठिकाणी घेतली, ज्याच्यावरनं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पोटतिडकीनं मोका लावण्याची भूमिका घेतली. केवळ धस बोलले का, तर नाही. आमच्या मुंदडा त्या ठिकाणी ज्या आमच्या नमिता मुंदडा आमदार आहेत त्या पोटतिडकीनं बोलत होत्या. म्हणजे या विषयाच्या बाबतीत आम्ही संवेदनशील नाही का, आहे. सरकार कारवाई करत नाही का, करतंय. चौकशी लागली, कठोर कारवाई त्या ठिकाणी करतोय. परंतु या विषयाचं केवळ राजनीती करण्याचं काम, राजकारण करण्याचं काम दुर्दैवानं त्या ठिकाणी होतंय. जे काही गोष्टी होत आहेत त्या चुकीच्या आहेत. आपण सामुदायिक सगळ्यांनी फेस केलं पाहिजे. ठीक आहे, गुंडगिरी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होते, हत्या होत आहेत, हे प्रकार त्या ठिकाणी समर्थनीय नाहीत. परंतु विरोधी पक्ष, सत्ताधारी याच्यावर एकत्र येऊन समूळ याचं उच्चाटन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. परंतु यांना समूळ उच्चाटन करण्यापेक्षा राजकारणच करायचं आहे. ते त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी गेल्या मी उत्तर घेतो. अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, थेट आरोप आहे सत्ताधाऱ्यांचा. प्रकरणाचं गांभीर्य आम्हाला सुद्धा आहे, आम्हीही त्याबद्दल बोलतोय, पण विरोधक मात्र याचं राजकीय भांडवल करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. काल राहुल गांधी आले, आज पुन्हा तिथं या सगळ्या मुद्द्यांना उचल खाल्ली आणि सांगितलं कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही बोट ठेवलं. त्यांचं म्हणणं आहे हे निव्वळ राजकारण आहे तुमच्याकडून. ठीक आहे, त्यांना विरोधकाची भूमिका मान्यच नाहीये लोकशाहीमध्ये, आणि त्यामुळे त्यांचं जे वागणं असं की आम्हाला तुम्ही काही विचारू नका आणि आमच्या समोर प्रश्न उपस्थित करू नका, अशी एक तानाशाहीची जी भूमिका आहे, ती भूमिका स्पष्टपणे जी आहे ती प्रवीण भाऊच्या बोलण्यातून दिसते. ते अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय चांगले व्यक्ती आहे प्रवीण भाऊ, चांगलं विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे. पण त्यांची ही भूमिका ऐकून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण मी काँग्रेसची भूमिका ठेवत नाही, मी राहुल गांधींची पण भूमिका ठेवत नाही, मी विरोधी पक्षाची पण भूमिका ठेवत नाही. मी तिथल्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनी काय म्हटलं, त्याच्या भावांनी काय म्हटलं, आणि ज्या मुलांना मारहाण झाली सोमनाथ सूर्यवंशी सोबत त्यांनी काय म्हटलं तेवढं ठेवतो.
न्याय अन्याय राजकारण केलं नाही केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या. हम्म. त्याच्या आईचं म्हणणं आहे की त्याची कुठलीही बॅक हिस्ट्री नाही आरोग्याची. बर. त्याला ना दम्याचा त्रास होता, हम्म. त्याला ना काही हृदयविकाराचा त्रास होता. तो LLB 3rd इयर शिकत होता. आम्ही गोटे फोडण्याचं काम करतो, आमचा बाप गोटे फोडता फोडता मेला, हे त्यांच्या भाषेतच सांगतो मी. ते जे काही बोलले ते माझ्याकडला मी एकही शब्द देत नाही ठीक आहे. आणि त्याच्या रेकॉर्डिंग पण आहे. आणि माझ्या पोराला जे आहे ते कस्टडीमध्ये मारण्यात आलं, त्याचा जीव घेण्यात आला, मर्डर करण्यात आला, ही त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासोबत ज्या लोकांना मारण्यात आलं त्यांनी सांगितलं की ज्या रूममध्ये CCTV नाही त्या रूममध्ये नेऊन मारलं. त्याचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे विलास, हम्म. आणि तो व्हिडिओ मी तुमच्याकडे पाठवतो. बर. त्याचं पूर्ण शरीर, एकही कपडा नाही आहे. जेव्हा ह्या घरच्या मंडळींना ते पाहायला मिळालं, त्याचं शरीर पूर्ण काळं आणि निळं पडलेलं आहे. आणि इंटरनल इंजुरीज ज्या आहे त्या इंजुरीज त्याच्या PM रिपोर्टमध्ये फर्स्ट पेजवर सगळ्या दाखवलेल्या आहेत. आणि शेवटी मग त्याच्यात देण्यात आलेलं आहे की त्याला श्वसनाचा त्रास होता वगैरे वगैरे. हम्म. आता याच्यातनं काही प्रश्न त्यांनी जे उपस्थित केले ते हे की त्याला जेव्हा डिटेन केलं किंवा त्याला जेव्हा उचललं हम्म. त्यावेळेस कुटुंबाला कळवण्यात आलेलं नाही. हम्म. कुटुंबाला तो परभणीमधल्या हॉस्पिटलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहे की औरंगाबाद मधले आहे की कुठे आहे हे त्यांना माहिती नाही. ते 1111 भटकत होते, कुठं काय झालं कोणालाच काही माहिती नाही. हम्म. तो मृत्यू पावल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला यायचं आहे. मग तुम्ही आल्यानंतर त्यांना ती बॉडी जी आहे ती द्यायला त्यांनी दिरंगाई केली, PM रिपोर्ट द्यायला दिरंगाई केली. अँब्युलन्स वाल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याचं क्रियाकर्म इथेच करा, हम्म. तुम्ही तिथे नेऊ नका परभणीमध्ये. त्यांनी सांगितलं नाही, जिथे हे घडलं आम्ही तिथेच घेऊन जाणार. हम्म. 2 तास त्यांची अँब्युलन्स पोलिसांनी अडवून ठेवली. बर. कोणी? पोलिसांनी अडवली. हम्म. पोलिसांनी अडवल्यानंतर ते 2 तास तिथंच आग्रही राहिले. 2 तासांनी अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला, त्याला पण घेऊन गेले होते पोलीस. 2 तासांनी तो आला, घाबरत होता, तो जायला तयार नव्हता. त्याला विनंती केली, हम्म. कसे बसे ते आले. आता हा त्यांचा एक प्लॉय आहे. आणि माझ्या मुलाची हत्या झाली आहे. आता ऐकून घ्या पुन्हा. हा. राहुलजींनी त्या मुलांना विचारलं, बाकी 5 मुलं होते ज्यांना मारहाण झाली, त्या एका मुलाच्या हातावर गौतम बुद्धांचा टॅटू होता. हम्म. तर त्याला पोलिसांनी विचारलं, म्हणजे काय रे तुझी जात काय? हम्म. जात विचारली आणि धू धुतला. हम्म. मग त्यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीला का मारला? तो व्हिडिओ शूटिंग करत होता, हा. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून काही करत असेल तर त्याला यासाठी मारलं कारण की तो यांना सांगत होता की आपला हा संविधानिक हक्क आहे आणि संविधानिक हक्क असल्यामुळे आपल्याला हे लोक असं मारू शकत नाही, आपल्यासोबत अशा पद्धतीचा व्यवहार करू शकत नाही. हम्म. तर पोलिसांनी त्याला पकडून म्हटलं म्हणे की हा बाबासाहेब बनतो का बे? अजून त्याला मारहाण केली आणि त्याला घेऊन त्याची हत्या केली अशी तिथल्या त्या मुलांचं म्हणणं आहे. त्या मुलांना सुद्धा जबर मारहाण झालेली आहे, ते सुद्धा आम्ही पाहिलं. मी तो व्हिडिओ नक्की तुम्हाला पाठवील. प्लीज. आमचं म्हणणं नाही याच्यातलं काहीच. पण आता या सगळ्या प्रकरणाचे ऐकून घ्या, मी माझं काहीच सांगत नाहीये. तुम्ही तुमचा रिपोर्टर पाठवा तिथे आणि त्याच्या आईला आणि त्याच्या भावांना माहिती करून घ्या की पोलिसांचं हे संदिग्ध वागणं काय आहे. बीडमध्ये तुम्ही SP बदलला, तुम्ही निलंबनाची कारवाई PI वर केली परभणीमध्ये, तो अजूनही तिथे नोकरीवर आहे. त्या लोकांना अजूनही भीती आहे, त्या लोकांना अजूनही धमक्या येतात आहे. हे त्या लोकांचं म्हणणं आहे. याच्यातला एकही शब्द तोंडेचा नाही. मला वाटतं मी पटकन उत्तर घेतो. मनीषाताईंकडे पण मला जायचंय. प्रवीण भाऊ, पटकन तुमचं सबमिशन द्या, मी नंतर ताईंकडे जातो. नाही, मला वाटतं खरं म्हणजे पोलिसांवर अविश्वास, पोलीस खुनी आहेत, पोलिसांनी त्यांना मारलं, अशा प्रकारचा आपण आरोप करणं घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे. परंतु मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी योग्य आहे असं मला वाटत नाही. आता हातावर बुद्धाचा टॅटू होता म्हणून तो असं बोलला, अशा प्रकारच्या जातीयवाचक स्टोऱ्या क्रिएट करणं मला वाटतं या पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य आहे असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही. मी तुम्हाला बोलत असताना प्लीज अशी चर्चा होत नाही. मी तुम्हाला तुम्हाला वेळ देतील, त्यांचा वेळ आहे, हे सण करा ना. मी तुम्हाला तुमची प्रवृत्ती सांगतोय. आता तुमची दृष्टी कशी दिसते? तुमचं सरकार असताना नंतर बोला, माझ्या भलं नको, माझ्या भल्याची काळजी करू नका, काँग्रेसच्या भल्याची काळजी करा. काँग्रेसला जे अपयश मिळतंय त्यातनं या पद्धतीचं राजकारण हे हितावं नाही. माझं झाल्यावर तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. दृष्टी तशी सृष्टी दिसते. मनसुख हिरेनच्या हत्ये प्रकरणात तुमचे गृहमंत्री होतं, तुमचं सरकार होतं.
त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी अशा होऊ शकतात, याच्यावर तुमचा दुर्दैवाचा विश्वास आहे. पण आपण त्या ठिकाणी असं समजत नाही की दिवस रात्र मुंबई बॉम्बस्फोट असो, मुंबईवर हल्ले हो, आघात हो, हाच पोलीस त्या ठिकाणी सारं झेलतो, अंगावर घेतो. कसा प्रकरणात गोळ्या त्या ठिकाणी खाल्ल्या, त्या पोलिसांना तुम्ही खुनी ठरवताय, त्या पोलिसांना तुम्ही आरोपी करताय. आपण आपल्या राजकारणासाठी आपण जातीय तेढ करतोय, आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत संशय निर्माण करतोय. मला वाटतं हे योग्य आहे असं अजिबात वाटत नाही. राजकारणाला आपल्याला खूप जागा आहेत, राजकारणाला त्या ठिकाणी आपल्याला विषय आहेत, परंतु अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना दुर्दैवी आहे. सरकार कठोर कारवाई करतंय, टोकाची कारवाई करतंय आणि देवेंद्रजींनी सांगितलं की कुणालाही माफ करणार नाही. टोकाचं त्या ठिकाणी कोणी असो, लागे बांधे कुठपर्यंत असो, आम्ही कुणालाच माफ करणार नाही. आणि असं असताना जर आपण याच घटनेचं राजकारण करत असू, याच्यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्राची या ठिकाणी बदनामी किंवा तो बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार उरत नाही. हे माझे मित्र त्या ठिकाणी जे अतुल लोंढे आहेत त्यांनी समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अतुलजी, त्याच्यामुळे जी गोष्ट माहित नाही, अतुलजी मी येतो तुमच्याकडे. आणि त्याच्यामुळे दलित बोललं, आणा पुरावा, तो आणा समोर ना. मला 10 सेकंद बोललं की गेलं, आपल्याला पुरावा द्यायचा नाही, आपल्याला काय बोलायचं नाही. मला असं वाटलं होतं की तिथल्या लोकांनी काय बोललं ते सांगितलं, जे रेकॉर्डेड आहे. तिथल्या लोकांनी ज्यांनी मारहाण झाली, ज्यांच्यावर बोललं ते नाही, त्याच्या हातावर मुद्दाचा टॅटू आहे म्हणून त्या ठिकाणी हा दलित आहे का म्हणून मारायला घेतलं. मला वाटतं नाही योग्य. राजकारण कुठल्या थराला अतुलजी आपण देतोय. ठीक आहे प्रवीण भाऊ, त्यांचा एक सबमिशन घेतो. मलाही त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. दुर्दैव हे आहे की जो व्यक्ती महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता राहिलेला आहे, तो व्यक्ती तिथल्या लोकांवर जो अन्याय झालाय त्याच्यावर कारवाई करू म्हणण्यापेक्षा पोलिसांना ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी शिल्ड करण्याचा प्रयत्न केला सभागृहामध्ये, ज्याच्यावर आम्ही हक्कभंग आणणारच आहे, तर त्याच्या पद्धतीनं आज प्रवीण भाऊ इथे करतात, याचं मला फार दुर्दैव वाईट वाटत आहे. त्या मुलांनी सांगितलेली गोष्ट सांगितली, मी माझ्याकडली एकही गोष्ट नाही सांगितली. तुम्ही तुमचे रिपोर्टर पाठवा विलास, आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या की त्या पोरांना कशा पद्धतीनं ट्रीट करण्यात आलं. आणि मग जर महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, त्यांच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड विश्वास आहे, त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे, ते जर असं म्हणत असतील की त्याचा मृत्यू हा इंटरनल इंजुरीजमुळे झाला नाही, जे पीएम रिपोर्टमध्ये आहे, त्याला पहिलेच्या काही व्याधी होत्या असं जर म्हणणं असेल, आणि त्याची आई जर सांगत असेल की त्याला कुठल्याही व्याधी नव्हत्या, त्याला कुठलाही रोग नव्हता, कुठला असाध्य काही नव्हता, त्याला मारल्यामुळे तो मेला, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, प्रवीण भाऊ तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ. मला दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये, राजकारण करून जे आहे, जे चुकीचं होत आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला शिल्ड करण्याचा प्रयत्न होत आहे. ठीक आहे, मी मनीषाताईंना विचारतो. मनीषाताईंना मला ह्या चर्चेत आणायचंय. मनीषाताई, विरोधकांचं थेट म्हणणं आहे की इथल्या जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार हे सांगितलं जात आहे, पण त्याचबरोबर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, शिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा गंभीर आरोप आहे. मग दोन गोष्टी, एक सांगायचं आणि करायचं, याच्यावर त्यांनी बोट ठेवलंय. बघा, मला या घटनेमध्ये थोडंसं एप्रिलच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्या अगोदरपासून जावं लागेल. कारण यामध्ये कसं होतंय की फेक नेरेटिव्ह स्प्रेड करायचं, घटनेची पायामल्ली होणार, 405 झाल्यावर घटना बदलणार, हे सगळं इतकं चालू केलं. आणि त्यामध्ये ते विरोधी पक्ष जो आहे, महाविकास आघाडी असेल, इंडिया अलायन्स असेल, हे कुठेतरी यशस्वी झाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. आणि त्यांनी आता एक कलमी कार्यक्रम चालू केलाय की कुठून तरी सातत्याने संविधान हे केंद्रस्थानी आणायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रस्थानी आणायचं. आता आज बघा, सुप्रिया सुळे ताई काय म्हणाले त्याच्यावर मी नंतर येते, त्यांचा समाचार घेणार आहे. परंतु राहुल गांधी बरोबर निळं टी शर्ट घालून गेले. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचंय? म्हणजे तुम्हाला कुठेतरी नंतर ते म्हणतात तो दलित होता म्हणून त्याला मारलं. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही जातीय दंगल तुम्हाला घडवायचे, तुमचं इंटेन्शन काय? तुमचं इंटेन्शन आहे तिकडे आगीत तेल ओतायचं, भडकवा भडकी करायची, अजून काहीतरी रायट्स पेटवायचे. हा सगळा एक मोठा कट आहे. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे त्याच्याबद्दल दुमतच असू शकत नाही. कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपींना. आणि याबाबत सभागृहामध्ये सर्वतोपरी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये याचा उहापोह केलाय आणि अतिशय
कडक पावलं उचलायला देखील सुरू सुप्रिया परंतु- सुळे जे म्हणाल्या एक मिनिट. त्याच्याबद्दल, कारण हो. आता या चर्चेमध्ये याबद्दल- बजरंग सोनवणे सुद्धा आलेले आहेत, पण त्याच्या आधी तुम्ही सुप्रिया सुळेंबद्दल बोला. सुप्रिया सुळे म्हणतायत भीती वाटते. हो, भीती वाटते. तर यांचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा कधी कायदा सुव्यवस्था बिघडली नाही का? तेव्हा कधी दंगे झाले नाही का? तेव्हा कधी भडकवाभडकी झाली नाही का? दिल्लीमध्ये बलात्कार हे जे निर्भया कांड झालं त्यानंतर मला दिल्लीमध्ये फिरायला भीती वाटते असं कधी सुप्रिया सुळे बोलल्या नाहीत. तेव्हा दिल्लीमध्ये कोणाचं सरकार होतं हे बघा. खोदून काढायचं तर भरपूर काढू शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये होती तेव्हा पालघरमध्ये हत्याकांड झालं. पालघर मधला एकही माणूस त्यानंतर उठून कधी कोण बाई म्हणाली का की आम्हाला भीती वाटते? म्हणजे हे सगळं जे आहे असं आम्ही भरपूर ठिकाणी बोलू शकतो, परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये देवेंद्रजींना दोन्ही DCM ओढायचं आणि कलंक काळीमा हे सगळे अशी गोष्टी बोलायच्या आणि परत त्यांना जाऊन पुष्पगुच्छ द्यायचं, हे कुठल्या तत्वामध्ये बसतं? ठीक आहे, मी हे विचारतो. कुठल्या तत्वामध्ये बसतं? मी विचारतो. त्यामुळे राहुल गांधींनी जे वारंवार म्हणतायत संविधान, आता कोणी पुस्तकं घेऊन फिरणार प्रत्येक ठिकाणी संविधान, म्हणजे संविधानाच्या पुस्तकाचं पावित्र्य या लोकांनी कमी केलेलं आहे. हा माझा थेट आरोप काँग्रेसवाल्यांना. ठीक आहे. बजरंग सोनवणे आपल्या सोबत आहेत. बाप्पा, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत आणि खासदार सुद्धा आहेत. माझा आवाज येतोय बजरंगजी? त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा अतुलजींकडे जातो. अतुलजी, जसं तुम्ही गंभीर आरोप करताय तसं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. तुमच्या मूळ हेतूवरच त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. तिथं जाऊन त्याला जातीय रंग देणं प्रत्येक गोष्टीला, त्यातून राजकीय इप्सित साध्य करणं हा त्यांचा आरोप आहे. ज्या अर्थी राहुल गांधी संघाच्या विचारधारेने ही हत्या केली असं म्हणतात, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही का की इथले पोलीस हे संघाचे आहेत, त्यांना संघाशी जोडणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, टीका असावी आपली, पण टीकेची पातळी काय आहे किंवा आपण काय काय बोलतोय हे पण थोडं लक्षात ठेवायला हवं की नको? काय विलास, की मी पहिल्या शब्दापासून सांगितलं की याच्यातलं मी काही बोलत नाही आहे, काँग्रेस काही बोलत नाही आहे, राहुलजी काही बोलत नाही. त्याच्या आईनी, त्याच्या भावानी आणि ज्या मुलांना मारहाण झाली त्यांनी काय म्हटलं ते व्हर्बॅटम मी शब्दशः जे आहे ते तुम्हाला सांगितलं. आता मनीषा ताई सांगून आलेल्या होत्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करत होत्या संविधानाच्या बाबतीत. बिबेक देबरॉय कोण आहे हो? बिबेक देबरॉय वारले आता. ते पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे प्रमुख. त्यांनी लोकसभेच्या पहिले म्हटलं की आता संविधान बदलण्याची, संपूर्ण संविधान बदलण्याची वेळ झालेली आहे, 400 पाहिजे. लल्लू सिंग कोण? तुमच्या पक्षाचे म्हणजे भाजपचे नेते खासदार होते. त्यांनी सांगितलं आम्हाला 400 जागा पाहिजे संविधान बदलण्यास. अरुण गोविल कोण? त्यांनी सांगितलं खूप झालं आता, हे संविधान बदललं पाहिजे, आम्हाला 400 जागा संविधान बदलण्यासाठी पाहिजे. ज्योती मिर्धा कोण? यांच्या पक्षाच्या त्या कॅन्डिडेट. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही 400 जागा संविधान बदलण्यासाठी द्या. कुप्पू सुदर्शन कोण? ते प्रमुख. त्यांनी सांगितलं 2000 साली की या संविधानामध्ये भारतीय काही नाही, ते बदललं पाहिजे. यांची भूमिका ही संविधान लागू झाल्यापासूनची आहे, पायाखाली तुडवणे, काळा दिवस पाळणे, झेंड्याचा काळा दिवस पाळणे. आणि हे त्याच्यावर एकही कारवाई विलास या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी नाही केली, JP नड्डांनी नाही केली, किंवा त्याच्यावर RSSनी कुठलाही आपला आक्षेप जो आहे तो नोंदवला नाही. याला खोटा नॅरेटिव्ह म्हणतात का? जनतेला ते कळतं आहे. आता राहिला प्रश्न, यांनी पालघरची प्रश्न उपस्थित केला. पालघरच्या साधूंना मारण्यामध्ये 61 नंबरचे आणि 63 नंबरचे आरोपी जे आहेत ते बीजेपीचे सरपंच, तिथले बीजेपीचे लोक आहेत. हे स्पष्टपणे समोर आणलेलं होतं. खोटा नॅरेटिव्ह गणणं कशाला म्हणतात? ते याला म्हणतात. आता याच्यामधला एकही शब्द, मी इथे बसलो आहे, कदाचित सोमनाथ सूर्यवंशीच्या घरचे लोक जर ते पाहत असेल, कारण मी तिथे होतो स्वतः प्रत्यक्षात उपस्थित, जेव्हा त्यांच्या आईने सांगितलं, भावाने सांगितलं, त्या मुलांनी सांगितलं, तुम्ही तुमचा रिपोर्टर पाठवा आणि सत्य काय ते समजा. मला पोलिसांचं मनोबल कमी करण्याचं काहीच कारण स्वतः. पण मला एक सांगा, नाही, ऐकून घ्या. हा. सुरेश दसांनी सांगितलं की तिथे वाल्मिक कराड नावाचं काय ते आकाचा आका, त्याचा आका, हे जे आहे हे शब्द सुरेश दसांचे आहेत. सुरेश दस सांगतात की तिथे कलेक्टर कोण असेल, पोलीस PI कोण असेल, हे सगळं वाल्मिक कराड ठरवतो. कुणावर गुन्हे दाखल करायचे, कुणावर नाही करायचे, कुणाचा मर्डर करायचा, हे सगळं ते ठरवतात. हे आमचं म्हणणं नाही आहे. हे म्हणणं बीजेपीचे जे खासदार आहे सुरेशांना, त्यांनी सगळ्यांसमोर ह्या गोष्टी मांडलेल्या. आजही ते बोलले, वासेपूर त्यांनी म्हटलं. आम्ही तेवढ्या टोकाला गेलो नाही, आम्ही वस्तुस्थिती समोर ठेवतोय. मी विचारतो अतुलजी, ऐकून घ्या, त्या गोष्टी इतक्या गंभीर आहे की प्रशासनावर कशा पद्धतीनं बीजेपीचे नेते
आणि बीजेपी कशा पद्धतीनं प्रशासनावर दबाव आणून हा प्रकार घडवून आणतात हे त्याच्या मागचं मर्म आहे. हे मी नाही म्हणत, हे सुरेश दस म्हणतात. अजूनपर्यंत अतुल लोंढेंनी स्वतःचं म्हणणं मांडलंच नाही आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. मी विचारतो प्रवीण भाऊ, ठीक आहे, विरोधकांचं काम करतात, तुम्ही विरोधी पक्षात होतात, विरोधी पक्ष राजकारण करताय, क्षणभर आपण ते मान्य करू, ते त्यांचं कामच आहे. पण तुमचेच आमदार जर आज तुमचे वाभाडे काढतायत, तुमचेच आमदार कायदा सुव्यवस्थेचं सगळं जे काही बीडमध्ये चालू आहे त्याच्यावरती प्रहार करतायत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी केलेली मागणी मान्य होऊन सुद्धा ते सातत्यानं तिथल्या सगळ्या परिस्थितीबद्दल बोलतायत. एकतर त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही, हे काय मग त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? तेच वाभाडे काढतायत, विरोधक तर लांबची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही सुरेश धनच्या भूमिकेकडे कसं बघताय हा माझा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीचा आमदार असून सुद्धा, आमच्या पक्षाचं महायुतीचं सरकार असताना सुद्धा वस्तुस्थिती प्रामाणिकपणे मांडतोय, हो, याबद्दल त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं पाहिजे. तो राजकारण म्हणून बोलत नाही, उलट आपण बघायची दृष्टी आपली त्याच्याकडे वेगळी आहे. आणि त्यांनी मागणी केली सुरेश दसनी, म्हणून त्या मागणीवर त्या ठिकाणी ज्या संवेदनशीलतेनं बोलत होता, पोटतिडकीनं बोलत होता, हृदय हेलावणारं त्यांचं भाषण झालं. मोक्का त्या ठिकाणी लावला गेला, सगळ्या प्रकारच्या कठोर कारवाया केल्या, अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदललं गेलं. माझं विलास मोक्का लावला गेलेला नाही, अजून मोक्का लावला गेलेला नाही. सुव्यवस्था राखलाच पाहिजे. मोका जाहीर केलेला आहे, लावला की नाही तुम्हाला सर, माझा मुद्दा तुमच्या कदाचित लक्षात नाही आला. माझा मुद्दा असा होता, सुरेश दत्त जे सांगतायत ते किती गंभीर आहे. हा, मग जे विरोधक म्हणतात तेच ते पण म्हणतात ते गंभीर आहे. अरे बाबा ऐका ना, माझं तुमच्या प्रश्नालाच उत्तर देतोय. गंभीर आहे याच्याविषयी आमचं दुमत आहे का? तर अजिबात नाही. शेवटी शासनीय एक व्यवस्था असते, त्यांची सरकार होती. साधू हत्याकांडाचा पालघरच्या उल्लेख केला, गोवारी हत्याकांड झालं त्यावेळेला कोण आम्ही होते मुख्यमंत्री विचारलं, साधू हत्याकांड झालं तेव्हा कोणाचं सरकार होतं. शेवटी अल्टिमेट सरकारवर त्या ठिकाणी आपण बोलत असतो आणि विरोधकांनी त्यांचं काम करावं. परंतु मला वाटतं यांच्या मागे राजकारण जे दडलंय ते मी आपल्या निदर्शनास आणतो. तुम्ही त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या इकडे गेलात, दलित समाजाचा ते स्टॅच्यू लावला, त्याच्या प्रकारचं वातावरण तुम्ही जातीय तेढ करताय. परंतु बाजूला त्या ठिकाणी देशमुख जो आहे तो मराठा समाजाचा आहे. मग तिकडे राहुल गांधी का गेले नाहीत? ठीक आहे, अतुलजी का गेले नाही? राहुल गांधींनी तिकडे जायला नको होतं तुमच्या राजकारणासाठी तुम्ही म्हणजे मराठा समाजाचा देशमुख गेला, ती हत्या नाहीये, ते चूक नाहीये. परंतु तिथे दलित समाजाचं राजकारण आम्हाला सर्वव्यापी देशभर करता येईल. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या त्या ठिकाणची भावना जी आहे ना, ती मुळातच त्या ठिकाणी स्वार्थी आहे. अतुलजी, मी विचारतो, अतुलजी, राहुल गांधी का गेले नाही? मसाजोगला जाणं सुद्धा तितकंच गरजेचं नव्हतं का? आणि आपण ट्रॅक रेकॉर्ड बघा, राहुल गांधी या देशात ज्या ठिकाणी गेलेत तिकडे गेलेत, ते कोण होते, काय प्रसंग झाला आणि त्याचं राजकारण काय केलं, हे तुम्ही अनेक जर प्रसंग काढलेत ना ट्रॅक रेकॉर्ड, आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, राहुलजींनी मसाजोगला जाणं का टाळलं? त्यांना का गरजेचं वाटलं नाही? तुम्ही सोबत होतात, तुम्ही कानात सांगायचं चला तिकडे जाऊन येऊ. नाही, काही कानात नाही, स्पष्टपणे त्याच्यावर चर्चा झाली पहिले दौरा ठरण्याच्या पहिले. वेळेचं जे होतं त्याच्यामध्ये मग अमित देशमुख जे आमचे तिथले मराठवाड्यातले नेते, माजी मंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यातले आमचे जेवढे सगळे खासदार आहेत ते सगळे मसाजोगला गेले. आणि राहुलजी जे आहे ते परभणीला आले. हे जातीवादी जे आहे ना, बरोबर त्यांनी जात सांगितली. मी अजूनपर्यंत कोणाची जात नाही सांगितली, बरोबर जात प्रवीण भाऊंनी सांगितली. जिथे जिथे अन्याय झाला, ऐकून तुम्ही तिकडे जाऊन जातीचं राजकारण करता, त्याची हत्या झाली, तो जीव नाहीये का? प्रवीण भाऊ, अरे देशमुखाचा जीव नाहीये का? तुमचा मंत्री आहे, मग का काढला नाही तुम्ही? मी कुठे राजकारण करतोय? तुम्ही केलं ते मी सांगितलं, मी नाही राजकारण करत. तुम्ही मतभेद भेदभाव जो दाखवला ना, तो मी निदर्शनास आणला महाराष्ट्रातल्या मंत्रीसमोर. मंत्री त्याच्यामध्ये आहे, तुमचा आमदार सांगतोय. नाही, कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कोणी मोकाट घुमता कामा नये. राहुल गांधी जिथे गेले होते ज्या मुलीवर बलात्कार, परंतु तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायची आहे, जातीय लाभ उठवायचा आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देशमुखांच्या तिकडे गेला नाहीत. हाकेच्या अंतरावर होतं, काय असा फरक पडला असता 1-2 तासांनी? मला कुठल्या मंत्र्यावर बोट ठेवायचा नव्हता. सुरेश दसनी सांगितल्यानंतर तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे ना. वाल्मी कराडवर केली आहे, फक्त नावापुरता मोका लावलेला आहे. तो पीआय जो आहे परभणीचा त्याची ट्रान्सफर केली नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो मी काय हाथरस मध्ये झालं होतं. हाथरस मध्ये
सवर्ण समाजाच्या लोकांनी ज्याच्यावर बलात्कार केला, ज्यांना पोलिसांनी शव सुद्धा मिळू दिलं नाही, त्या घरच्या लोकांना त्यांना वाचवण्याचं काम जे आहे ते जेव्हा केलं तेव्हा गेले कमजोरांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे. आणि आम्ही मस्साजोगला पण गेलो, असं नाही की मस्साजोगला गेलो नाहीये. राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे जातीय कलर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही एक नाही 100 उदाहरणं सांगेल. दलित विरुद्ध मराठा करून आलेले मानवतेच्या दृष्टिकोनातून आता जातीय कलर देण्यासाठी, राजकीय लाभ उठवण्यासाठी तुम्ही दुर्दैवी प्रसंगाचा त्या ठिकाणी उपयोग करताय, याची आम्हाला लाज वाटते. आजपर्यंत अटक करत नाही. आम्ही नाही, सुरेशांना 10 विचारून आले, तुम्हाला तुमचा आमदार विचारतोय, अजूनपर्यंत तुम्ही कारवाई केली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी काय खोटं बोलले सभागृहामध्ये? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. देशमुखांना बघायला, देशमुखांच्या फॅमिलीला त्या ठिकाणी सांत्वन करायला राहुल गांधी का गेले नाहीत याचं उत्तर द्या. मध्ये स्पष्टपणे सांगितलं जात आहे. अरे आलं तर राजकारण करतात आणि नाही गेले तर का नाही गेले म्हणतात. म्हणजे तुम्ही राजकारण करून गेले. मस्साजोगला राहुल गांधी का गेले नाही त्याचं उत्तर आपण शेवटपर्यंत नाही देत. आमच्यासाठी व्यक्ती आहे, आमच्यासाठी व्यक्ती. आम्ही जातपात करत नाही. आम्ही सर्वधर्म समभाव मानतो. आम्ही देशाच्या संविधानावर विश्वास ठेवतो. जातपात तुम्ही करता. तुम्ही या देशात जिथे जिथे राहुल गांधी गेले, गांधी परिवार मॅक्झिमम गेला. जातीय तेढ निर्माण कराय, जातीय लाभ उठवण्याचा ठीक आहे. एक जण वाईट उद्देश सातत्याने ठेवला. ठीक आहे. हे मला नम्रपणे या ठिकाणी आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया. उदाहरण मी सांगेन आपल्याला. पक्षाला जे आहे आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया. या मुद्द्यावर पुढे जाऊया. तुम्ही त्या ठिकाणी खोटं चित्र उभं हा. करण्याचा प्रयत्न करता. आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया. मनीषाताई, आज या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या दोन्ही कुटुंबांना आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना सुद्धा न्यायाची अपेक्षा आहे. मुद्दा हा आहे, आपली ही सगळी चर्चा सुरू असताना बाजूला काही दृश्य चालू आहेत. या दृश्यांमध्ये सरळ सरळ काही बंदूकबाज आहेत. हे बंदूकबाज हवेत कोणी गोळीबार करतंय, कोणी आपल्या इथं कमरेला बंदूक लावतंय. ह्या सगळ्यांना हे परवाने देतं कोण? खरं तर आता ह्या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत ना, यांची हिंमत कशी होते, हे कसे काय हवेमध्ये गोळीबार असं दिवसाढवळ्या करू शकतात? यांना चाप बसवावं लागेल की नाही? सोडून द्या विरोधकांचं राजकारण. अर्थातच जे कोण आरोपी आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवणारे आहेत, मस्तवालपणे वागणारे आहेत, माननीय देवेंद्रजी गृहमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आणि हे सभागृहावर सांगितलं, सभागृहाच्या पटलावर सांगितलंय, सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे आणि प्रत्येक वेळी त्या गोष्टी पुढे पण आणलेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये काय झालं, पोलिसांचा कसा दुरुपयोग झाला, कोण मस्तवाल झालं होतं, कोण पोलीस फोर्सचा दुरुपयोग करत होतं, ते जेलेटिनच्या कांड्या कोण ठेवत होतं उद्योगपतींच्या घराखाली, पोलिसांचा असा कसा छान उपयोग करून घेतला. परमवीर सिंगांना सुद्धा तुम्ही शिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना शिल्ड केलेला आहे तुम्ही. परमवीर सिंगांची कहाणी सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा ना, सुरेश धसांनी कोण आरोपी आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना प्रश्न विचारा. सुरेश धसांनी ज्या लोकांची नावं घेतली त्याच्यावर कारवाई का होत नाही? त्यांनी सांगितलं. क्षीरसागर तिथले आमदार त्यांनी सांगितलं. सगळे भडकवायचं दलित आयआयटीचं स्टुडंटचं त्यांनी सुसाईड केली. तिकडे फरवर जातात, राहुल गांधी बरोबर जातात. अतुलजी तिकडे दलितांचा काय विषय असतो तिकडे जातात. अतुलजी एक मुद्दा दलितांचा काय विषय असतो एका प्रश्नाबद्दल बोला. अतुलजी खोटं दलित प्रेम हे तुमचं एक्सपोज झालेलं आहे. ठीक आहे. नाही एक्सपोज झालंय. ताई माझा वेळ संपला. माझा वेळ संपला. अतुलजी ऐका ना. अतुलजी एका प्रश्नाचं उत्तर द्या. एक प्रश्न. ठीक आहे. काय दाखवायचं तुम्हाला लोकांना? मी दोघांनाही थांबवतो. माझा वेळ संपलाय. अतुलजी, राज्यामध्ये निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या राज्यांमध्ये कुठेही अशा प्रकारच्या घटना घडत असतात का? त्याबद्दल दुमत नाहीये. पण हे सगळं म्हणत असताना आपण आपल्या महाराष्ट्राला बिहारपेक्षा फार पुढे गेलोय. आता इथं थांबायची भीती वाटते किंवा या सगळ्याबद्दल हे जे म्हटलं जात आहे, खरंच अशी परिस्थिती आहे का? निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेवर आपण बोट ठेवलं पाहिजे, पण ज्या प्रकारचा नेरेटिव्ह हे केला जातो की महाराष्ट्रात आता जगणं मुश्किल झालंय, खरंच जगणं मुश्किल झालंय का? अतुलजी, शेवटची काही सेकंद. जेव्हा व्यवस्था या सगळ्या अन्यायाच्या मागे उभी असते, जेव्हा ते सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून का असे ना मोठ्या मॅन्डेटने आलेला आहे, ते सरकार जर याच्या पाठी यश असेल आणि तो आरोप सरकार मधलाच आमदार करत असेल
सरकारचाच व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल, त्यांचाच बूथ प्रमुख, त्यांचाच सरपंच, त्याच्यावर झालेला अन्याय त्यांचेच लोक उचलत असतील आणि कारवाई होत नसेल आणि काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने ते म्हणत असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे असं प्रवीण कॉलेज नाही प्रवीण भाऊ, आहे, शेवटची कमेंट, शेवटचे 20 सेकंड, शेवटचे 20 कॉलेज सेकंड. नाही जिथे ड्रग्स मिळत नाही आणि कुठून येतो ड्रग्स आहे. विलास ठीक हे आहे. लोकं ठीक आहे. सुधारण्याच्या नाही, मी त्यांची शेवटची नाहीये. कमेंट सगळ्या उत्तर खोटं घेऊ द्या. नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला त्यांनी त्या ठिकाणी यश मिळवलं, परंतु आम्ही खोटं नॅरेटिव्ह उघडं केल्यानंतर धोबीपछाड दिला. आता तसेच प्रयत्न करताय ना, तुम्हाला भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राला बदनाम करायचं बिहार पेक्षा माझा वेळ संपलेला आहे, माझा वेळ संपलाय, माफ करा, माझा वेळ संपलाय. पण जेव्हा प्रेक्षकांना आपण हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. राज्यातली परिस्थिती खरंच इतकी भयावह बनली आहे का, महाराष्ट्राची स्थिती भीतीदायक बनली आहे असं जे म्हटलं जात आहे, तर 78% लोकांचं म्हणणं आहे की होय, 22% लोकांचं असं म्हणणं आहे नाही आहे. तर आज ही परिस्थिती आहे, या सगळ्याचा गांभीर्याने विचार सत्ताधारी आणि विरोधक दोघेही घेतील. विशेषतः सत्ताधारी पक्ष की कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य या महाराष्ट्रात अबाधित राहील, न्याय मिळेल ही भावना सगळ्यांच्या मनात राहील. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये